नाही उभं राहायचं म्हणले काही नाही सोडून द्यायचं सगळं. बरं झालं ना मग, नाही ते कवाय आड चालायचं आमच्या सरपंचाला. आता सरपंच मालक झाले, आता चेअरमन सप्ताह पाळणार म्हणल्यावर अरे पण त्याच्यात मजा नाही ना. मजा नाही. बरं झालं ना, ते गपरात हे तेच चांगलं आहे. तसं कुठं बाळू भाऊ एक हाती सरपंचाच्या हाती सत्ता जाईन मग. मग जाऊ दे ना, सोसायटीच्या सरपंचाकडं ग्रामपंचायत सरपंचाकडे राहीन. हा, मग त्याच्यात काय मजा आहे. कोणतरी पाहिजे ना त्यांना आडवं चालायला. तुला म्हणायचं काय नेमकं? सरपंचाने ऑर्केस्ट्रा आणलं की एकच तमाशा आणायचे. हा, तसं काहीतरी तुफानी झालं पाहिजे ना गावात, त्याशिवाय काय मजा आहे. हाय तेच राहू दे चांगलं. नाही नाही काहीतरी वेगळं झालं पाहिजे, धिंगाणा झाला पाहिजे गावात. म्हणजे हे तुला चाललंय हे चांगलं राहतच नाही, पावतच नाही. नाही नाही अजिबात नाही. कर भाऊ, तुला काय करायचं तुला तू कर. कर तुम्ही मला हा पद्धती. कर. आईला चांगलं हे. दादा हम्म? असे कमवून बसले तुम्ही एकदम उदास उदास. तुला काय- कळलंच नाही का? नाही काय झालंय, काय घडलंय? चेअरमन काय तसं काही नाही? नाही. चेअरमन म्हणते सौजन्य सप्ताह पाळायचा. होय, कंठ येड्या वेळ तर माझ्या बात्तात लावल्या. आता 2 मिनिटं मला घामच फुटला होता. हो, चेअरमन म्हणले त्यांचं काय? सौजन्य सप्ताह पाळायचा. मग कुणाशी भांडायचं नाही, कुणाशी वाद घालायचे नाही. हे राज